मम्मी, नवं वर्ष, नवी सुरुवात, नवं आयुष्य, नवे मम्मी पप्पा. मम्मी पप्पा नवे कपडे घातलेत. निजा, तो कुर्ता जुनाच आहे, तू नव्याने घातलाय आणि तो माझा आहे. काय बी असू दे, मम्मी पप्पा कसा दिसतोय मी? चिकन दिसतेस रे. आज बुजगावनं सजवल्यावाली दिसतंय. चाललायस कुठे? मम्मी, तू मगाशी काहीतरी महत्वाचं काम करून आली होतीस. आता मी काहीतरी महत्वाचं काम करायला चाललोय. आशीर्वाद दे मम्मी. पप्पा आशीर्वाद द्या. काम होते बाबा. पप्पा, मम्मी, आजचा दिवस आपल्या घराण्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाणार आहे. हो, ह्यो म्हणतोय सुवर्णा लिहणार आहे. कोण आहे ही सुवर्णा? मिश्रवाली बाई, सुवर्ण अक्षरात म्हणजे सोन्याच्या अक्षरात लिहिल्या जाणार आहे. सोन्याच्या अक्षरात. म्हणलं ही सुवर्णा कोण? डिजा, ए डिजा, काय तुला ताप बीप भरलाय काय? मिश्रवाली बाई, ताप हाताला नसतोय, डोक्याला असतोय. काय रे डिजा? मम्मी प्लीज, आय एम गेटिंग सो लेट. समवन इज वेटिंग फॉर मी. ओके. काय म्हणलं ही पोरग? तो म्हटलं मला लेट झालाय, कुणीतरी माझी वाट बघताय. हो मिश्रवाली बाई, ऐका, याला येड लागून आपली वाट लावण्याआधी याचा बँडबाजा उडकून टाकू. याच्यासाठी काही केलंय का? अवं त्याच्यासाठीच तर गेली होती मी आज. तात्यासाहेब, हे असे काही प्रोग्राम आपण प्लॅन केलेले आहेत, जसे की गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचं वाटप, रोजगार मेळावा, वृद्ध माणसांसाठी तीर्थयात्रा. तात्यासाहेब, मी तुम्हाला सांगतो, आपल्या सर्वेनुसार साताराच्या मतदारसंघात ज्येष्ठ नागरिक जास्त आहेत. त्यात नोकरीसाठी मोठ्या शहरात गेलेल्या तरुण पोरांची संख्या बी जास्त आहे. आणि जर आपल्याला ह्या तरुण पोरांना परत साताऱ्यात आणायचं असेल तर आपल्याला नवीन उद्योगधंदे आणावे लागतील. आणि तात्यासाहेब, मी तुम्हाला सांगतो, आपण जर ही सगळी कामं केली तर तुम्ही परत इथले आमदार फिक्स. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. उत्तम आहे सांख्यिकी, चांगला आहे अभ्यास. आता पंकजला जोडीला घ्या आणि काम सुरू करा. तात्यासाहेब, पंकज सोडून दुसरं कोणी बी मला चालेल, पण पंकज नको प्लीज. का 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 नको पंकज? नाही तात्यासाहेब, त्यानं काही केलं नाही, पण आमचं नाही पटत आणि त्याला माझी आयडिया बी नाही आवडत. त्यामुळे उगाच वादावादी नको. काय पंकज, काय का का नाही आवडत आयडिया? आवडायला पाहिजे, चांगल्या असतात त्याच्या आयडिया. माफी माग. काय? ऐकायला येत नाही का? माफी माग. तात्यासाहेब, राहू दे, माफीची काही गरज नाही. कशी नाही गरज? गरज कशी नाही? ए माफी माग. सॉरी सत्या. हात मिळवा. हात मिळून शेक हँड करा. तसेच मिळून मिसळून राहा, राज्य कराल. वाघमारे, थँक्यू सो मच. तुमच्यामुळे माझी फॅमिली तर सेट व्हायला मदत झाली आहे. तुम्ही सगळ्या वस्तू घेण्यात मदत केलीत मला. आणि हो, माझ्या बायकोला पण तुम्ही घेतलेल्या वस्तू खूप आवडल्यात ना. सर, आता एका बाईला काय आवडते ते दुसरी बाई सांगू शकते ना. अगदी बरोबर बोला ना वाघमारे. मग मॅडम आणि छोटी कशा आहे? त्या दोघी फर्स्ट क्लास, एकदम मजेत. आता घर पण आवडलंय त्यांना. काय हळूहळू रुळतायत. बरं, तू कधी, तुम्हाला तू बोलत चालेल ना? चालेल. बरं, मग कधीतरी ये चहा प्यायला घरी. हक्काने ये. माझ्या बायकोने पण तुला बोलवलंय. आणि सत्याला घेऊन या. सत्या कशाला पाहिजे? मीच येईन एकटी. का, जोडीने येणार नाही का? नाही तसं नाही, त्याला वेळ नाही ना आता. प्रचाराची कामं सुरू आहेत जोरात. अच्छा, म्हणजे इलेक्शनच्या कामात बिझी दिसतोय. बरं चला, सोडू तुम्हाला.
नाही नको, मी जाईन माझी. बरं ठीक आहे, निघतो हा. मौर्य साहेबांसोबत मागच्या वेळेस मला बघितल्यावर सत्याला राग आला होता आणि आज त्यानं मला राग आणला. एक काम करते, मौर्य साहेबांसोबत जाते, म्हणजे हा चिडल माझ्यावर आणि सगळं बोलून टाकेल मनातलं. सर हा? चालेल, चालेल? काय चालेल? तुम्ही मला घरी सोडलं तर चालेल. हो मग आधी विचारलं ना मी. चला बसा, सोडतो. बसा. निघायचं? हो. ही अशी हेडलाईन यायला पाहिजे आपल्या नावाची, मुख्य बातमी पाहिजे वर्तमानपत्राच्या पहिल्या पेजवर आपली. त्या सत्याच्या मनात काय काय ते बघा, त्याचा फायदा करून घ्या. हो. कारण सत्याची माफी मागायला लावली, त्याचा राग आलेला दिसतोय. नाही असं काही नाही. 30 वर्ष झाली मला राजकारणात, 30. चेहऱ्यावरून सांगू शकतो मी कोणाच्या मनात काय चाललंय. तू वरून दिसतोय शांत, पण आतून धुमसतोयस तू. तात्यासाहेब, त्या सत्याचे एवढे लाड करताय तुम्ही, मग त्या लाडाने तो डोक्यावर बसेल आपल्या. कोणाला डोक्यावर बसवायचं, कोणाला डोक्यावर नाही बसवायचं, हा माझा प्रश्न आहे. मला माहिती आहे ते. तुलाही वेळ देईन मी बदला घ्यायचा, पण आता सत्याला वाटलं पाहिजे की तू त्याच्या सोबत आहे. त्याला डोक्यावरून कसं खाली उतरवायचं, किती वाजता उतरवायचं, चांगलं माहिती आहे मला. ह्यो सत्य कुठरायला काय माहिती. ह्यो कधी एकदा येतोय आणि त्याच्या हातात ह्यो कागद कधी एकदा ठेवते का नाही, असं झालंय मला. एकदा का सत्याने ह्यो कागद बघितला का आजच्याच त्याने एवढ्याला धक्क मारून घराच्या बाहेर काढल त्यो. हो मम्मी, शांत व्हा, जास्त एक्साइटेड होऊ नका. आपण मुद्दामून करतोय असं वाटल. धीर धरा धीर, वेसबी इंतजार का फल मीठा होता है. बरं बरं, लय डायलॉग नको मारू. काय ग मम्मी, अशी दारात का उभी आहेस? माझी वाट बघत होतीस? काय बोलायचंय का तुला माझी? होय होय, एक महत्वाची गोष्ट सांगायची बघ तुला. तुझा त्या नेबटवर लय विश्वास आहे ना? लय पुळका येतो ना तुला तिचा? लय साधी बोळी वाटते ना तुला ती? मम्मी, का सारखं वाघमाऱ्यांच्या हातून मागं लागलेली असतीस तू? रोज काहीतरी तक्रार असतीस तुझी त्यांच्याबद्दल. म्हणजे मी खोटी तक्रार करते असं वाटतं बे तुला? ठीक आहे, माझा विश्वास नाही ना तुझा? मग निदान ह्या कोर्टाच्या कागदावर तर विश्वास ठेव.